आपल्याला माहीत असेल तर आज सकाळीच आम्ही सांगितलं होतं की आज संध्याकाळपर्यंत आरोपी जर ताब्यात नाही घेतला पोलिसांनी तर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू। पण त्याच्या आधीच आम्हाला आंदोलनाची वेळ आली नाही, त्याच्या आधीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, मुख्य आरोपीला। त्या संदर्भातली सर्व माहिती आज पोलिसांनी आम्हाला दिली। आमच्याबरोबर प्रदीप नाखवा होते, त्यांना सुद्धा माहिती दिली पोलिसांनी कशा पद्धतीने तपास चालू आहे, कुठली कलमं लावलेली आहेत, या सगळ्याची इत्तमभूत माहिती त्यांनी दिलेली आहे। आणि त्याप्रमाणे पोलिसांचा तपास अजून आता त्याला अरेस्ट केल्यावर पुढचा तपास करतील आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। सर, माहिती आहे की घटना कशी घडली? सुरुवातीला जेव्हा यांना कळलं की एक महिला अडकलेली आहे आणि त्या महिलेला बाजूला काढलं आणि त्यानंतर गाडी रिव्हर्स घेऊन पुन्हा एकदा गाडी त्या महिलेवरून चढवली, काय वाटतं? नाही, मुळात मला असं वाटतं या सगळ्या तपासाच्या गोष्टी आहेत। मी काहीतरी बोलायचं आणि त्याचे चुकीचा अर्थ काढून त्यांचे वकील काहीतरी करणार, त्यापेक्षा जो घटनाक्रम त्यांनी त्यांच्या FIRमध्ये नोंदवलेला आहे त्या घटनाक्रमानुसार ते बॉनेटवर पडले, त्यांच्या पत्नी पण बॉनेटवर पडल्या, त्याच्यानंतर ते खाली पडल्या, त्यांचा साडीचा पदर त्याच्यामध्ये अडकला आणि त्याला फरफटत त्यांनी जवळजवळ ड्रेसचा पदर अडकला आणि त्याला फरफटत जवळजवळ 3 किलोमीटर चाकाखाली फरफटत अख्खी बॉडी म्हणजे चाकाखाली अडकली। त्यामुळे मला असं वाटतं की या पद्धतीचं घृणास्पद कृत्य जे आरोपीकडनं झाले त्याला कडकात कडक शासन व्हावं ही आमची भूमिका आहे। सर, हिंदी में हॉटेलचं बिल झालं होतं, आता तो 48 तासानंतर पकडला गेलेला आहे, काय वाटतं की त्याच्या मेडिकलमध्ये काही येईल? नाही, मुळात आम्ही हा विषय पोलिसांशी बोललेलो आहोत। विषय असा आहे की 304 जे कलम लावलेलं आहे होमिसाईड कल्पेचं, त्या कलमामध्ये दारू प्यायला तरच शिक्षा होते अशातला काही भाग नाही आहे। दारू प्यायलेल्याचं दारू न पिता सुद्धा जरी गाडी चालवत असता तरी जो केलेला गुन्हा आहे तो गुन्हाच आहे। दारू प्यायला म्हणून गुन्हा आहे आणि दारू नाही प्यायला तर गुन्हा नाही अशातला काही भाग नाही। त्यामुळे त्यांचं आणि प्लस डिजिटल पुरावेसुद्धा पोलिसांनी गोळा केलेले आहेत, त्या संदर्भातली सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे। मला असं वाटतं त्यांचा तपास योग्य रीतीने चालला आहे आणि आम्हाला खात्री आहे की मुंबई पोलीस त्याला कडकात कडक त्याच्यावर कारवाई करतील आणि या प्रकरणात राजकीय असतं कसं वाटतं? मला तरी आता कुठे दिसत नाही। आम्ही जे पोलिसांशी बोलत होतो ना, मला तरी कुठे वाटला नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।